आणि इराण युद्धामुळे जगभरातलं इंटरनेट धोक्यात आले। याचं कारण म्हणजे डेटा वाहून नेणाऱ्या ज्या केबल्स आहेत त्या समुद्राच्या तळाशी असतात। अशा अनेक केबल्स या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधनं गेल्यात। जगामधल्या 30 ते 35% डेटा या केबल्समधनं जातो। इराणनं हल्ला केलाय किंवा अन्य कोणत्याही कारणानं जर या केबल्सचं नुकसान झालं तर लाखो कोटींचे व्यवहार ठप्प होतील। आता या इंटरनेटशी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा नेमका काय संबंध आहे बघूया। होर्मुझची सामुद्रधुनी ही डिजिटल कनेक्टिव्हिटीचा एक महत्त्वाचा मोठा मार्ग आहे। समुद्राखाली फायबर ऑप्टिक केबल्सना धोका असू शकतो। युद्धामुळे इंटरनेट डेटा ट्रान्सफर हे पूर्णतः थांबू शकतं। भारताचं 33% इंटरनेट ट्रॅफिक धोक्यात आहे। युरोप आणि आखाती देशांशी संपर्क त्यामुळे तुटू शकतो।